सुप्रभात आणि नमस्कार. बाजार गप्पांचा आपला आजचा विषय BEL भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. 2 महिन्याच्या कालखंडानंतर आपण बाजार गप्पा सुरू केल्यानंतर याच्या आधीचे 3ही भाग एखाद्या कंपनीला वाहिलेले असे झाले आहेत आणि तो काही फार मोठा ट्रेंड असा करायचा आहे अशातला भाग नाही. पण आज हाच ट्रेंड पुढे नेणारा आपला बाजार गप्पांचा भाग भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड किंवा BEL. BEL हा शेअरविषयी बोलत असताना मला सुरुवातीलाच स्पष्ट करू द्या की हा माझा अत्यंत आवडता शेअर आहे आणि त्यामुळे ज्याला आपण फेवरेबली प्रेज्युडाइज्ड म्हणतो असा या शेअरबद्दल मी असेन याची मला पूर्ण खात्री आहे. अगदी निस्संदिग्धपणानं मी सांगतो की मला स्वतःला गेले 3 वर्ष सातत्याने असं वाटतंय आणि त्यानुसार मी माझ्या पोर्टफोलिओमध्ये हा शेअर ॲड करत राहिलो आहे आणि यापुढेही तो अशीच परिस्थिती राहिली तर करत राहीन असा शेअर म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. मी अनेकदा माझ्या भाषणांमध्ये, आपल्या या व्हिडिओमध्ये, आपल्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये वारंवार म्हणत असतो की आपल्या देशामध्ये शेअर बाजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप मोठ्या प्रमाणावरती बदलतोय. तो बदलत असताना मात्र आपल्या देशामध्ये फार थोड्या कंपन्या आहेत की ज्यांचा खरोखरच सार्वकालिक गुंतवणुकीकरता विचार करावा. जागतिक, स्थानिक, राजकीय कारणं काहीही असू देत, राष्ट्रीय, परंतु या कंपनीचा शेअर जर आपण मध्यम ते दीर्घकालासाठी घेत असू तर त्या कंपनीचा बिनदिक्कतपणे विचार करावा अशी अत्यंत उत्कृष्ट कंपनी म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. तुम्ही डे ट्रेडिंग करणार असाल तरी हा शेअर चालतो. तुम्ही पोझिशन ट्रेडिंग करणार असाल तरी हा शेअर चालतो. तुम्ही अल्पकालीन गुंतवणूक करणार असाल तरीही हा शेअर चालतो. तुम्ही मध्यमकालीन गुंतवणूक करणार असाल तरीही हा शेअर चालतो. तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करणार असाल तरीही हा शेअर चालतो. म्हणजे आता मी डोंबिवलीत राहतो आणि कळंबोलीहून येताना या कंपनीचं ऑफिस लागतं तळोजा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये, म्हणून मी ही कंपनी सांगतोय अशातला भाग नाही. कारण पीटर लिंच म्हणतोच की जी गोष्ट आपण वारंवार पाहतो, आपल्या जवळपास दिसते आणि त्या गेटवरचं वातावरण बदललेलं नसतं, ती कंपनी घेण्याजोगी असते. असं कारणातनं मी BEL म्हणत नाही आहे. पण तुमच्या असं लक्षात येईल की त्या कंपनीच्या नावामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आहे ही गोष्ट खरी आणि ते त्या पद्धतीचं मूलभूत काम करते ही गोष्ट खरी. पण BEL ही फक्त आपल्याला दिलेल्या त्या आखीव रेखीव अशा क्षेत्रापुरेशी मर्यादित नसते. गेल्या 5 वर्षात एकंदरीतच आपण संरक्षण किंवा डिफेन्स या विषयाची व्याख्याच आपल्या देशात बदलली. त्याच्या आधीच्या काळामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून जवळजवळ 2020 पर्यंत आपण संरक्षणाची चर्चा ही फक्त युद्धग्रस्त परिस्थितीत किंवा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर करायचो. पण संरक्षण किंवा डिफेन्स हा प्रोडक्शन आणि एक्सपोर्ट यासाठी महत्त्वाचा विषय असतो. अशा पद्धतीनं लक्ष आपण करोनानंतरच्या काळामध्ये दिलं आणि याचा सगळ्यात महत्त्वाचा नफ्यादार किंवा प्रॉफिट झालेली कंपनी म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला केवळ स्वतःचा फायदा झाला अशातला भाग नाही. तुमच्या असं लक्षात येईल की शेवटी कोणत्याही संरक्षण विषयक वस्तूंची निर्यात ही दिसायला जरी 2 कंपन्यांमधली, एक एका देशातली दुसरी दुसऱ्या देशातली अशी असली तरी प्रत्यक्षामध्ये ते तो 2 सरकारमधला व्यवहार असतो. आणि या संरक्षण विषयक वस्तूंच्या आयाती निर्यातीचं गणित हे एकंदरीतच जागतिक युद्धाच्या परिस्थितीवर अवलंबून असतं. गेली 7 ते 8 वर्ष जगात निदान 5 ते 6 ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं युद्ध सुरू आहेत. मी दहशतवादाचा तर वेगळ्या पद्धतीनं उल्लेख करीन आणि तो काही जाहीर उल्लेखाचा विषय नाही. तेवढ्याकरता मी काश्मीर या विषयावरती काही मोजक्या सभासदांच्या, श्रोत्यांच्या समुदायासमोर बोलायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये तर यात जास्त तपशीलवार बोलता येईल. यूट्यूबवरच्या चॅनलवरती मी व्हिडिओमध्ये बोलत असल्यामुळे त्याची संवेदनशीलता लक्षात घेऊन त्या तपशिलात जात नाही. पण तुमच्या असं लक्षात येईल की प्रत्यक्षात सरकार हिंदुस्तान एरोनॉटिक्सला देत असलं तरी त्याच्यामध्ये काही प्रमाणात BEL असतं. सरकार माझगाव डॉकला ऑर्डर देत असलं तरीही त्याच्यामध्ये काही प्रमाणात BEL आहे. सरकार भारत डायनामिक्सला काही ऑर्डर देत असलं तरीही त्याच्या काही प्रमाणामध्ये BEL आहे. म्हणजे एकंदरीतच ज्या पद्धतीनं आपण संस्कृतमध्ये म्हणतो की आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति, म्हणजे आकाशातनं कुठेही पाणी पडलं तरी ते शेवटी समुद्राला
कंपन्यांना जाऊन मिळतं, तशा पद्धतीनं संरक्षणविषयक कोणताही निर्णय झाला तरी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष थोड्या प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात BELला फायदा होतो, ही गोष्ट नक्की. आणि म्हणून मी म्हटलं की BEL हा सार्वकालिक निर्णय आहे. बरं, दुसरं असं की संरक्षणविषयक कंपन्या आणि संरक्षणविषयक म्युच्युअल फंड यांची कामगिरी गेल्या 5 वर्षात चांगली आहे. परंतु आता काही संरक्षण विषयक कंपन्यांचे शेअर्स हे खरं सांगायचं म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या छोट्या गुंतवणूकदाराला परवडणारे राहिलेले नाहीत. मी त्या संबंधात डिफेन्स सेक्टर म्युच्युअल फंडमध्ये जावं म्हणलं तर मुळातच त्याच्या 3 योजना डिफेन्स सेक्टरला वाहिलेल्या आपल्याकडे आहेत. एक आहे HDFC, दुसरा आहे आदित्य बिर्ला आणि तिसरा आहे मोतीलाल ओसवाल. त्याच्यामध्ये HDFC डिफेन्स सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड नव्यानं गुंतवणूक स्वीकारत नाही आहे. आदित्य बिर्लाचा त्या मानानं परफॉर्मन्स नाही आहे. मग एकट्या मोतीलाल ओसवालच्या डिफेन्स सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंडात मी किती वेळा जाणार? म्हणजे विनाकारण किंवा निष्कारण असं न म्हणता काही पर्याय नाही म्हणून मी डिफेन्स कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी करत असेन तर अशा वेळेला मला परवडणारा शेअर म्हणून हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना 406 रुपयानं उलाढाल होणारा BELचा शेअर मला परवडतो. केवळ त्याची किंमत परवडते असं नाही, ती किंमत गुंतवणूकदाराला परवडते एवढाच त्यातला भाग नाही आहे. BEL गुंतवणूकदार प्रेमी कंपनी आहे, इन्व्हेस्टर ओरिएंटेड कंपनी आहे. 2021, 2022, 2023 ही 3 वर्ष लागोपाठ अशी आहेत की करोनाने सगळी गंमत झाली होती. पण त्या काळामध्ये आपल्या देशात जसं दरमहा पाऊस पडला तसं त्या काळात BELनं तुम्हाला वर्षात 3दा डिव्हिडंड दिला. 2 इंटेरिम 1 फायनल ही वस्तुस्थिती आहे. त्या 3 वर्षात BELनं आपला स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू केला म्हणून तो आज 406 रुपयाला हे गणित लक्षात घ्यावं लागतं. म्हणजे व्हिजिबिलिटी, ट्रान्सफरेबिलिटी, डिपेंडेबिलिटी आणि रिलायबिलिटी या 4ही निकषांवरती संरक्षण क्षेत्रात सारख्या चालत्या क्षेत्रातला तुम्हाला आणि मला परवडणारा शेअर हाच BEL आहे. मग BELची SIP दर महिन्याला आपली आपण करायची का आणि मग त्याच्या जोडीनं दुसरे कुठचे शेअर घ्यायचे असा विचार. म्हणून आजचा बाजार गप्पांचा विषय भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड किंवा BEL. मनपूर्वक धन्यवाद.